Good morning, all of you. Good morning. Today's we are going to the lecture discuss topic about the trade control of trade cycle. Previous lecture discussed about the trade theories, Caldor, Samuelson, etc. But today we are going to discuss lecture topic about the control of trade cycle. How control of trade cycle? Two factors, important of two factors. First of all, monetary policy main view of Reserve Bank of India, and fiscal policy. Second most important factor, the role of government. आता आज आपण जे आहे या पूर्वीच्या लेक्चर मध्ये व्यापार चक्र म्हणजे काय, व्यापार चक्राचे अवस्था काय आहे, व्यापार चक्राचे विभिन्न सिद्धांत या संदर्भामध्ये बरेच विवेचन आपण लक्षात घेतली. आता आज आपण जे आहे व्यापार चक्र जे आहे तर या व्यापार चक्राचे नियंत्रण हे कशा पद्धतीने होतं, व्यापार चक्राचं हे रेग्युलेट जे आहे नियंत्रण कंट्रोल जे आहे ते कशा पद्धतीने होतं याचं एक विवेचन आपण लक्षात घेऊ. आता यामध्ये फार महत्त्वाचे विवेचन असे आहे की ही डायग्राम आपण पाहतोय की यामध्ये आपल्याला जे दिसतंय म्हणजे हा जो ए हा बिंदू जो आहे तेजीचा आहे, हा जो आहे बी बिंदू हा घसरणीचा आहे, सी जो आहे ही मंदीचा बिंदू आहे आणि डी हे पुनरुज्जीवन आहे आणि ई हे जे आहे हे पुन्हा तेजीचं आहे. म्हणजे ए बिंदू पासून ई बिंदू पर्यंत जो प्रवास आहे याला आपण काय म्हणतो, एक व्यापार चक्र असं मानतो. ठीक आहे, हे काय म्हणतो आपण व्यापार चक्र असं मानतो. आता थोडंसं आपण याकडे लक्ष देऊया की व्यापार चक्र जे आहे तर हे कशा पद्धतीने घडून येतं किंवा त्याची कारण मीमांसा काय आहे, त्याची सैद्धांतिक मीमांसा काय आहे, त्याचे थेरीज काय आहे, त्याच्या अवस्था कोणत्या होते, हे सगळ्या गोष्टीचं आपलं विवेचन झालेलं आहे. ओके, सगळ्या गोष्टीची मांडणी झालेली आहे. आपण पाहणार आहोत की व्यापार चक्राचं नियंत्रण कसं केलं जातं. या व्यापार चक्राला जे आहे तर सरकार जे आहे किंवा रिझर्व्ह बँक जे आहे कशा पद्धतीने नियंत्रण करते. तर यामध्ये सर्वप्रथम जे आहे परीक्षेला तुम्हाला 10 गुणांसाठी हा प्रश्न येईल. याच्यासाठी तुम्हाला एक वहीचं हे पेज जे आहे बॅक टू बॅक 1 पेज आन्सर एवढंच अपेक्षित आहे. भावनेच्या व्यवहारात आपण येतो आणि लगेच एक पेज, दुसरं पेज, तिसरं पेज, वेळ आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळं जे आहे आपण दुसऱ्या प्रश्नाला वेळ देऊ शकत नाही आणि त्यामुळे काही प्रश्न आपले राहतात, मार्क्स कमी मिळतात, असं होता कामा नये. म्हणून हे फार महत्त्व आणि हे केवळ तुम्हाला विद्यार्थी दशेसाठीच नाहीये. ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग किंवा PSI असिस्टंट क्लास 2 च्या पोस्टसाठी सुद्धा एकूण जे आहे या घटकाची मांडणी महत्त्वपूर्ण असते. आपण थोडंसं लक्षात घेऊया, जुजबी हा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे, मात्र परीक्षाभिमुख आहे म्हणून आपण डायरेक्ट मुद्द्याला स्पर्श करूया. आता चलन निषेध धोरण जे आहे आणि राजकोषीय धोरण, सर्वप्रथम आपण राजकोषीय धोरणाबद्दल पाहूया. राजकोषीय धोरण म्हणजे काय, तर यामध्ये एखाद्या विशिष्ट वर्षी विशिष्ट कालखंडामध्ये जे आहे तर यामध्ये सरकारने कर आणि यामध्ये खर्च या पातळीमध्ये बदल करण्याच्या किंवा यामध्ये व्यापार चक्रातील तेजी आणि मंदी या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी जे आहे खर्च आणि कराच्या माध्यमातून जे बदल केला जातो आणि एकूण अर्थव्यवस्था आटोक्यात आणली जाते याला आपण एक जुजबी राजकोषीय धोरण आपण म्हणू शकतो. आता यामध्ये राजकोषीय धोरणाची मांडणी करत असताना एकूण जे आहे तर आपण हे लक्षात घेऊया की व्यापार चक्राचं नियंत्रण कसं करायचं. फर्स्ट ऑफ ऑल सरकारी खर्च आहे. आता यामध्ये पहा की सरकारी ही तेजीची परिस्थिती आहे. तेजीच्या परिस्थितीमध्ये सरकारी खर्च वाढवणं गरजेचं आहे की कमी करणं गरजेचं आहे. यस, लॉजिक, वाढवणं गरजेचं आहे की कमी करणं गरजेचं आहे. अरे तेजीची परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये सरकारने जर खर्च केला, लोकांकडे पैसा जाईल, लोक वस्तूची मागणी करतील, वस्तूची मागणी त्याचा पुरवठा करावा लागेल आणि हे सगळं अर्थव्यवस्थेचे चक्र जे आहे ते विस्तारित जाईल. म्हणजे या ठिकाणी पुन्हा काय होईल, तेजी होईल. म्हणजे या कालखंडामध्ये खर्चाला लगाम लागली जाते. कोणता, अनावश्यक खर्च जे आहे, बरोबर आहे, दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती आहेत, सबसिडी आहे, याचं प्रमाण काय केलं जातं, कमी केलं जातं.
दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे दुसरा एक घटक आहे तो म्हणजे करामध्ये बदल. म्हणजे कर वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष अलीकडे जे आहे जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर म्हणतो. तर हा कर जो आहे तर या कराचं प्रमाण मग काय केलं जाईल? टॅक्स जे आहे टॅक्सचं प्रमाण यामध्ये काय केलं जाईल? कराचं प्रमाण यामध्ये काय केलं जाईल? टॅक्स वाढवलं जाईल की कमी केलं जाईल? कराचं प्रमाण, येस करेक्ट. कराचं प्रमाण काय केलं जाईल? वाढवलं जाईल. कराचं प्रमाण यामध्ये कमी करणं म्हणजे काय आहे? सॉरी, कराचं प्रमाण वाढवल्यामुळे काय होईल? लोकांकडील उत्पन्न हे जे आहे ते कुणाकडे जाईल? सरकारकडे जाणार आहे. आणि मग ते स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याच पद्धतीने राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, अशा पद्धतीने एक स्लॅब असतो आणि एक चेन फ्लो असतो आणि त्या पद्धतीने कर रचना विभागली जाते आणि त्या प्रत्यक्ष म्हणून ते वेगळ्या स्वरूपाचे कर आहेत. आता त्या कराचे प्रकार आणि जे असणारे घटक हे आपल्याला त्याच्याकडे जायचं नाही. आता यामध्ये तेजीच्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? कराचं प्रमाण यामध्ये वाढवलं गेलं पाहिजे. सेम मेथड आपण मंदीच्या परिस्थितीमध्ये एकूण जे आहे परत जे आहे राजकोषीय धोरणाचा वापर यामध्ये काय केला पाहिजे? यामध्ये खर्चाचं प्रमाण काय केलं पाहिजे? अर्थव्यवस्था मंदीमध्ये म्हणजे मागणी कमी आहे. मागणी का कमी आहे? वस्तूला पुरवठाच नाहीये. वस्तूला पुरवठा नसल्यामुळे ते शेतकरी वस्तूचं उत्पादन करत नाहीये. म्हणजे अर्थव्यवस्था कशी आहे? नैराश्यजनक परिस्थितीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये एकूण जे आहे अर्थव्यवस्थेमध्ये जर बदल आपल्याला घडवायचा असेल तर यामध्ये काय केलं पाहिजे? खर्चाचं प्रमाण म्हणजे एक्सपेंडिचर जे आहे, खर्च जे आहे ते काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? खर्च वाढवला गेला पाहिजे. बरोबर आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना असतील. उदाहरणार्थ 2006 मध्ये जे अंमलबजावणी सांगलेली संपूर्ण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना असेल त्याचं नामकरण 2008 मध्ये जे आहे महात्मा गांधी संपूर्ण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, अशा पद्धतीने अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगार योजना असतील, पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल, इंदिरा आवास योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काय केला जातो? खर्च केला जातो. त्यामुळे लोकांना रोजगार मिळतो. रोजगार मिळाला ते लोकांचं उत्पन्न वाढू लागतो. त्यांच्या प्रायमरी नीड्स, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण त्याच्यावर खर्च करू लागतात. खर्च केल्यामुळे वस्तूची मागणी वाढली. वस्तूची मागणी वाढल्यामुळे वस्तूचा पुरवठा करावा लागतो. त्यामुळे कंपनीचा विस्तार करावा लागतो आणि त्यामुळे कामगार कामावर ठेवावे लागतात. त्यांना वेतन द्यावं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये काय होते? हे अर्थव्यवस्था मंदीकडून अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाकडे. बरोबर आहे? आणि त्यामुळं अर्थव्यवस्था जी आहे मंदीतून पुनरुज्जीवनाकडे गेल्यानंतर यामध्ये जे आहे तर हे जे घटक जे आहे राजकोषीय धोरण हे अगोदर लक्षात घ्या की तेजीच्या परिस्थितीमध्ये काय केलं. आता हे मुद्देसूद रचना आहे. तुम्हाला मुद्देसूद पेपर म्हणजे हे रचना आहे. प्रश्न असा येईल व्यापार चक्राचे नियंत्रण कशा पद्धतीने केले जाते किंवा व्यापार चक्राचे नियंत्रण टीप सुद्धा विचारली जाईल. व्यापार चक्राचे नियंत्रण स्पष्ट करा किंवा व्यापार चक्राचे नियंत्रण कशा पद्धतीने केले जाऊ शकते थोडक्यात विषद करा, स्पष्ट करा, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी डायग्राम नाहीये, मी फक्त म्हणजे आहे तुम्हाला समजण्यासाठी इथं डायग्राम देतो. आलं लक्षामध्ये? तर या ठिकाणी आपल्याला जे आहे तर सरकारी खर्च आणि सरकारी खर्च आणि कर जे आहे तर हे राजकोषीय धोरण म्हणजे राजकोषीय धोरण कोण ठरवतं? सरकार ठरवतं. बरोबर आहे? सरकार ठरवतं. तर हे कशाच्या माध्यमाने? बजेट जे आहे वर्षातून आपलं बजेट किती वेळा सादर होतं? एक वेळा. बरोबर आहे? त्याच्यामध्ये सरकार काय करतं? वेगवेगळ्या वस्तूवर खर्च. मग आज परिस्थिती काय आहे? मग तेजीची परिस्थितीमध्ये आज आपल्याला जे आहे काय बदल करताय? आता वर्तमान स्थितीमध्ये कोण आहे? अर्थमंत्री कोण आहे? निर्मला सीतारामन. बरोबर आहे? त्यांनी एकूण जे आहे मग अर्थव्यवस्था कोणत्या पातळीवर? बाबा समजा अर्थव्यवस्था आज जे आहे मंदीच्या पातळीवर आहे. मग मंदीच्या पातळीवर काय केलं पाहिजे? मग सरकारी खर्च वाढवला पाहिजे. करामध्ये जे आहे म्हणजे हे कराचं प्रमाण जे आहे ते काय केलं पाहिजे? कमी केलं पाहिजे. बरोबर आहे? कराचं प्रमाण टॅक्स यामध्ये काय केलं पाहिजे? कमी केलं पाहिजे. लोकांकडे जर उत्पन्नावर कर असेल किंवा इतर घटकावर कर असेल तर त्याचं प्रमाण जर वाढवलं म्हणजे एकूण जे आहे त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या एकूण जे आहे सगळ्या घटकावर होऊ शकतो. मात्र करामध्ये सवलत दिली, कराचं प्रमाण कमी केलं तर यामध्ये लोक काय करतील? आपले जे आहे खर्च वाढवतील. बरोबर आहे? विविध वस्तूंवर खर्च होतील. उपभोग प्रवृत्ती वाढली आणि बचत प्रवृत्ती कमी झाली की निश्चितच अर्थव्यवस्थेमध्ये बदल होतो. केन्स आपल्याला सांगतो तो हा वेळा. तर यामध्ये दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा, आपल्याकडे वेळ कमी आहे,
दुसरा महत्वपूर्ण मुद्दा तो म्हणजे चलनविषयक धोरण, मॉनिटरी पॉलिसी. व्हॉट इज मॉनिटरी पॉलिसी? म्हणजे अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेने जाणीवपूर्वक आखले गेलेलं धोरण याला आपण काय म्हणतो? चलनविषयक धोरण. भारताची बँक मध्यवर्ती बँक कोणती आहे? काय आहे मला सांगा? भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे हे आपल्याला माहित असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935 ला याची काय झाली? स्थापना झाली. 1949 ला जे आहे तर याचं राष्ट्रीयकरण झालं. 1900 मग यानंतर पुढचा इतिहास सांगण्याची गरज नाही. असो, तर यामध्ये आपल्याला असं दिसेल की चलनविषयक धोरण जे आहे रिझर्व्ह बँक राबवत असते. रिझर्व्ह बँक काय करेल की रिझर्व्ह बँक जे आहे तर आपलं पतधोरण राबवते. हे पतधोरण वर्षामध्ये किती वेळा जाहीर केलं जातं? किती वेळा जाहीर केलं जातं? वर्षातून 2 वेळा पतधोरण जाहीर केलं जातं. आता हे वर्षातून किती? 2 वेळा पतधोरण जाहीर करतो. मग आता समजा अर्थव्यवस्था इथे जी आहे तर काय आहे? समजा अर्थव्यवस्था ए बिंदू पातळीवर आहे. कोणत्या बिंदू पातळीवर आहे? ए बिंदू पातळीवर आहे. आता ए बिंदू म्हणजे आपण इथं काय म्हटलं गेलेलं आहे? याला तेजी असं म्हटलं गेलेलं आहे. या पातळीवर असताना एकूण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे आपली मध्यवर्ती बँक यामध्ये काय करू शकेल? आता थोडस हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. आणि हे 3 मुद्दे अगोदर विश्लेषण, हे 2 मुद्दे अगोदर विश्लेषण करू. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता यामध्ये पहा, पहिला महत्त्वपूर्ण मुद्दा जो आहे तो म्हणजे काय करेल? बँक दरामध्ये बदल करेल. बरोबर आहे? बँक दरामध्ये बदल करेल. आता बँक दर जो आहे, समजा आज वर्तमान स्थितीमध्ये असणारा बँकेचा दर समजा एक गृहीत मानूया 6% आपल्या सेव्हिंगला जे आहे तर काय दिलं जातो? व्याजदर बँक देत असते किंवा कर्जाला देणारा व्याजदर जो आहे तो समथिंग समजा 10% वैयक्तिक कर्जासाठी वगैरे. आता समजा अर्थव्यवस्था तेजीच्या पातळीवर आहे. आता तेजीच्या पातळीवर अर्थव्यवस्था असताना जर यामध्ये आपल्याला जर रिझर्व्ह बँकेने जर कुठले धोरण राबवलं नाही तर हे तेजी कशी होणार आहे? वाढत जाणार आहे. वाढत गेली तर यामध्ये नुकसान कोणाचं होऊ शकतं? ग्राहक आणि यामध्ये विक्रेता. हे 2 घटक आहेत. विक्रेत्याची संख्या कशी आहे? कमी आहे. ग्राहकाची संख्या कशी आहे? जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी विक्रेत्याचं नुकसान होता कामा नये, ग्राहकाचं शोषण होता कामा नये. या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला आपलं धोरण राबवलं. म्हणजे विक्रेत्याला चांगली किंमत मिळाली पाहिजे, ग्राहकाचं जास्त किमतीच्या माध्यमातून त्याचं शोषण होता कामा नये, अशा प्रकारचं धोरण राबवलं जातं. यामध्ये बँक दरामध्ये काय केले जाईल? तेजीच्या परिस्थितीमध्ये काय केली जाईल? वाढ केली जाईल. बरोबर आहे? आता इथे कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायची नाहीये. म्हणजे बँक दर म्हणजे काय? शुद्ध अर्थशास्त्रीय परिभाषा काय आहे? CRR SLR काय आहे? गुणात्मक नियंत्रण काय आहे? खुल्या बाजारातील कर्ज रोख्याची खरेदी विक्री म्हणजे काय? आपल्याला इथं लिहिण्याची गरज नाही. त्याची कॉन्सेप्च्युअल मांडणी, त्याची संकल्पनात्मक मांडणी जी आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये लक्षात घेऊया. त्याचे ऍक्च्युअल डेफिनेशन काय आहे वगैरे वगैरे. तर यामध्ये आपल्याला बँक दरामध्ये काय या ठिकाणी तेजीच्या पातळीवर जे आहे तर बँक दरामध्ये काय केले पाहिजे? वाढ केली पाहिजे. मंदीच्या परिस्थितीमध्ये बँक दरामध्ये काय केली पाहिजे? कमी. म्हणजे रिझर्व्ह बँक आणि व्यापारी बँका ज्या आहे तर रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना निर्देश देते की बाबा आपल्या बँक दरामध्ये बदल करा. बरोबर आहे? आणि त्यांना करावा लागतो. हे जे आहे घटनात्मक मांडणी आहे. तर यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की रिझर्व्ह बँक जे आहे तर ही रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना निर्देश देते आणि त्या पद्धतीने त्या तेजी असेल, मंदी असेल तर त्या परिस्थितीमध्ये तेजीच्या पातळीवर व्याजदर जे आहे वाढवले जातात आणि मंदीच्या परिस्थितीमध्ये व्याजदर काय केले जातात? कमी केले जातात. या व्यतिरिक्त आपल्याला जे आहे दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे CRR आणि SLR. याला काय म्हणतो? कॅश रिझर्व्ह रेशो आणि दुसरा स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. आता हे कॉन्सेप्ट वगैरे काय आहे याची मांडणी आपण सविस्तर नंतर करणार आहोत. तर यामध्ये पहा की एकूण CRR मध्ये आणि SLR मध्ये काय बदल केला जातो? तेजीच्या परिस्थितीमध्ये याचं प्रमाण वाढवले जाईल की कमी केलं जाईल हे अगोदर लक्षात महत्त्वाचं आहे. तेवढंच स्पेसिफिक जे आहे उत्तरामध्ये तेवढंच अपेक्षित आहे. इतर कॉन्सेप्ट लिहायचे काय आहे वगैरे वगैरे हे अजिबात भानगड. कारण की बॅक टू बॅक 1 पेज आपल्याला एवढंच आन्सर अपेक्षित आहे. आलं लक्षामध्ये? तुम्ही इथं 4 पानं लिहिली, 5 पानं, 10 पैकी किती मार्क्स मिळणार?
8 त्यापेक्षा जास्त मिळणार आहेत का? नाही, बरोबर आहे. तर यामध्ये आपल्याला जे आहे तर तेजीच्या परिस्थितीमध्ये CRR SLR जे आहे याचं प्रमाण काय केलं जाईल? वाढवलं जाईल. आलं लक्षामध्ये? वाढवल्यामुळे CRR आणि SLR चं प्रमाण वाढवल्यामुळे हा जो बँका जे आपली पतनिर्मिती करून जास्त प्रमाणात जे आहे तर तेजीला द्योतक देतात, तर यांचा जो आहे तर यामध्ये त्यांना आपली जास्त पतनिर्मिती करता येणार नाही आणि हे CRR आणि SLR वाढवल्यामुळे यांचा अतिरिक्त पैसा जो आहे कोणाकडे जाईल? मध्यवर्ती बँकेकडे जाईल. तो कसा जाईल वगैरे याचं विश्लेषण पूर्वी आपण केलेलं आहे, जास्त त्या आपण पसारामध्ये आपण जाऊ शकत नाही. तर यामध्ये फक्त एवढंच लक्षात घ्या, CRR चं प्रमाण तेजीच्या परिस्थितीमध्ये वाढवलं जातं आणि यामध्ये मंदीच्या परिस्थितीमध्ये CRR आणि SLR चं प्रमाण कमी केलं जातं. तर हे दोन मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत. वेळ झालेले आहे. राहिलेले हे जे दोन मुद्दे आहेत आणखी त्याचं समरी जे आहे तर आपण नेक्स्ट लेक्चरला करूया. ठीक आहे, थांबूया इथं. ओके.